आपल्या जगात एक अशी नदी आहे जी नियम मोडून उलट्या दिशेने वाहत असते. ती नदीमध्ये कोणती नदी आहे? ती म्हणजे नर्मदा नदी. कारण जाणून चकित व्हाल. का उलटी जाते यामागचं कारण माहिती का तुम्हाला? तर बहुतेक देशातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्व दिशेला वाहत असतात आणि बंगालच्या उपसागरात मिळतात. पण नर्मदा ही एक अशी नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. जगातील अनेक मोठ्या आणि पवित्र नद्या भारतात वाहतात. भारतातील नद्यांची एक खास गोष्ट म्हणजे येथील सर्व नद्या एकाच दिशेने वाहतात. मात्र यालाही एक अपवाद अशी एक नदी आहे. गंगा नदी ते यमुना नदीपर्यंत कोणत्याही नदीचा प्रवाह पाहिल्यास या नद्या पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे वाहत असल्याचं तुम्हाला दिसेल. पण भारतात अशी एक नदी आहे जी तिच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहते. याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या. भारतात अशी कोणती नदी आहे? कोणती नदी विरुद्ध दिशेला वाहते? देशातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्व दिशेला वाहतात आणि बंगालच्या उपसागरात मिळतात. पण नर्मदा नदी ही पूर्वेकडून पश्चिमेच्या प्रवाहाकडे म्हणजे विरुद्ध वाहते आणि आपल्या अरबी समुद्राला मिळते. त्यामागे पौराणिक कथा सुद्धा आहे आणि यामागचं कारण काय आहे चला आपण या व्हिडिओतून बघूया. आता त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक जरूर करा. नर्मदा नदी गुजरात आणि मध्य प्रदेश या भारतातील दोन मोठ्या राज्यांची मुख्य नदी आहे. नर्मदा नदी विरुद्ध दिशेला वाहण्यामागचं कारण काय कोणाला माहिती नसेल तर आपल्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील मुख्य नदी म्हणजे नर्मदा विरुद्ध दिशेला वाहते. यामागे एक मुख्य कारण आहे. कसलं तर नर्मदा नदी विरुद्ध दिशेला वाहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅली म्हणजे नदी ज्या दिशेने वाहते तिचा उतार विरुद्ध दिशेला असतो. या उतारामुळे नर्मदा नदीचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे या नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. ही नदी मखल पर्वताच्या अमरकंटकाच्या शिखरावरून उगम पावते. पौराणिक कथा यामागे काय कारण सांगतं? यामागे पौराणिकची कथा कुठली आहे? तर मित्रांनो, प्रवाह विरुद्ध वाहणाऱ्या नर्मदा नदीमागे एक पौराणिक कथा सुद्धा प्रचलित आहे. तर यामागे या पौराणिक कथेनुसार नर्मदा नदीचं लग्न सोनभद्रासोबत ठरलं होतं. पण नर्मदेची मैत्रीण जोहिला हिच्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि याचा राग आल्यामुळे नर्मदाने आयुष्यभर कुमारी राहण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून नर्मदेने प्रवाहाच्या विरुद्ध वाहून जाण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो, ही पौराणिक कथा त्यामुळे नर्मदा नदी ही भारतातील 5व्या क्रमांकाची नदी अशी आहे की जी नर्मदा भारतातील सगळ्या नदींपैकी विरुद्ध दिशेला वाहणारी नदी आहे आणि हिचा नंबर 5व्या क्रमांकाची नदी मोठी नदी म्हणून ओळखली जाते. तसेच सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदीला अनेक नावांनी संबोधलं जातं. नर्मदा नदीला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशी ही नावं आहेत. नर्मदा नदी ही मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे. ही नदी भारतातील मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून वाहते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास अशीच नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.